आणि महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासोबतच राज्यपाल रमेश बैस गोंदिया दौऱ्यावरती आहेत आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबतच इतर मान्यवर सोहळ्याला उपस्थित आहेत. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी रवी सपाटे यांच्याकडे. रवी, या कार्यक्रमाबद्दल काय अपडेट? अपाल की राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांची स्वर्गीय मनोहरभाई पटेल 118वी जयंती निमित्त आज गोंदियातील मध्ये कार्यक्रम करण्यात आले आहे आणि या कार्यक्रमामध्ये भारताचे उपराष्ट्रपती माननीय जगदीशजी धनखड आणि राज्यपाल रमेशजी बैस आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच मंत्री हसन मुश्रीफ आणि दरम्यान बाबा आत्राम हे उपस्थित आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये भंडारा आणि गोंदियातील जे 10वी आणि 12वी आणि पदवीधर विद्यार्थी जे असतात त्यांना उत्कृष्ट एक शैक्षणिक स्वर्ण पदक देण्यात येते आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट शेतकरी आणि पत्रकार यांनाही या सन्मानित करण्यात. आणि या कार्यक्रमानंतर काही वेळानंतर गोंदियातील शासकीय महाविद्यालय या ठिकाणीही भूमिपूजन करण्यात येणार आहे. रवी, या सगळ्याकडे आपलं लक्ष असेलच, मात्र आता थेट आपण या कार्यक्रमात जाऊया जिथे मुख्यमंत्री बोलतायत. अनेक महानुभावों ने अपने कार्य का परिचय दिया है. मनोहर भाई जी ने अपनी मेहनत, बड़ा योगदान. प्रांगणामध्ये भंडारा गोंदिया जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण सन्मान केला. त्यांनी जे काही कौशल्य दाखवलंय त्याचा सन्मान करणं ही समाजाची आणि काळाची गरज आहे. त्यामुळे आणखी प्रोत्साहन मिळते, इतर लोकांनाही प्रेरणा मिळते. आणि म्हणून